नमस्कार. आज 17 जुलै 2021. आज दिवसभरात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये जोराच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर कोणत्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. छोटीशी अपडेट आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात हलक्या पावसाची हजेरी लागत आहे. अजूनही या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यातल्या काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. मात्र धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाने दडी मारलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुल्ले येथे 199.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे बहुतांश नद्या मित्रांनो दुथडी भरून वाहत आहे. धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात पावसाच्या अधूनमधून सरी पडत आहे. पूर्व भागात अद्यापही पावसाने जोर धरलेला नाही. त्याचबरोबर मित्रांनो, खानदेशातल्या अजूनही काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. चला तर बघूया आज दिवसभरात आणि रात्री म्हणजेच येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आज दिवसभरात आणि रात्री महाराष्ट्राचा जो काही कोकण विभागाचा जो काही दक्षिण भाग आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये, तसेच कोल्हापूर, पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यांमध्ये आज बऱ्याच भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. आणि इथे पण दिसत आहे बऱ्याच भागामध्ये मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. त्यानंतर मित्रांनो, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर या भागांमध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे. अधूनमधून जोरदार पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. बघता व्हिडिओला लाईक अवश्य करा. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे, सातारा आणि सांगली हे जे 3 जिल्हे आहे, या जिल्ह्यांचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कुठे पाऊस आहे तर कुठे पावसाने दडी मारलेली आहे. तर आपण स्क्रीनवर बघू शकता, काही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, सर्व भागामध्ये नाही. त्यानंतर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. हलका मध्यम सरी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे. इगतपुरी, नाशिकचा पश्चिमी भाग वगळता या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळत असतील. ठिकठिकाणी जोरदार सरी पण बघायला मिळत असतील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये. परंतु जो काही नाशिकचा पूर्वी भाग आहे, या भागांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. तर हलका मध्यम पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल. अमरावती जिल्ह्यातील वाशिम, यवतमाळ, बुलढाणा हे जे जिल्हे आहे, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज वर्तवली आहे. तुरळक भागामध्ये या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही. इतर तर मित्रांनो, जो काही विदर्भाचा परिसर आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे. अमरावती, अकोला वगैरे हा जो परिसर आहे, तसेच बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे किंवा पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी आहे. मुख्यत्वे करून जळगाव आणि नंदुरबारचा जो काही पूर्वी भाग असणार आहे, धुळेचा पूर्वी भाग, या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वात कमी बघायला मिळेल. बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर आहे. औरंगाबाद विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, हलका मध्यम स्वरूपाचा. मुख्यत्वे करून दुपारनंतर काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. जो काही औरंगाबाद विभागाचा पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण दिसते. परंतु औरंगाबाद, जालन्याचा पश्चिम भाग, बीडचा पश्चिम भाग, लातूर, उस्मानाबादचा पश्चिम भाग या परिसरामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. नेमका हा पाऊस कोणत्या वेळेला आणि कोणत्या भागात बघायला मिळू शकतो याविषयी बघितलं तर सर्वसाधारणपणे दुपारनंतर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता, अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसते. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला जामखेड, करमाला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. त्यानंतर मित्रांनो, अहमदनगरचा जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता घोडेगाव वगैरे हा परिसर आहे. या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला संध्याकाळच्या टायमिंगला दुपारनंतर या परिसरामध्ये पोषक वातावरण निर्माण होताना दिसते. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा पडू शकतो. तर इतर सुद्धा मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आज असणार आहे.
ठिकठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसते. सर्वात जास्त जो जोर आहे मित्रांनो पावसाचा तो कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा जो काही भाग असणार आहे, जे काही जिल्हे आहे पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूरच्या काही भागामध्ये पाऊस आपल्याला ठिकठिकाणी हलका मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिकच्या मुख्यत्वे करून पश्चिमी भागामध्ये, नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो. तर इथं तर मित्रांनो विदर्भाचा जो परिसर आहे, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. सर्व भागामध्ये नाही, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरीची शक्यता. धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया पुढच्या सोबत. तोपर्यंत